माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो हॅलो, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो, आवाज येतो माझा? बाकी हा, आवाज येतोय? होय. ओके ओके होय. आवाज येतोय, ओके ओके स्क्रीन पण दिसतंय. ओके. प्रथमतः मी सगळ्यांचं स्वागत करतो. यंदापासूनच आपण काय करतोय तर चौथीसाठी काय करतोय, क्लासेस चालू करतोय. आणि ते का करतोय पण मी तुम्हाला बहुतेक सांगितलंय. कारण जेव्हा आपण हायर लेवलच्या मुलांना शिकवतो तेव्हा काय असतं, त्यांची कन्सेप्ट क्लिअर नसतात. त्यामुळे आपण काय करणार आहे, चौथीपासूनच त्यांचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर करणार आहे. फक्त त्यांनी शालेय पुस्तकापुरती मर्यादित न राहता काय करायला पाहिजे की वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन त्यांना सोडवता यायला पाहिजे. ओके, तर आपण स्टार्ट करूया बघा. ओके, तर इथे पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, जरा माईक जरा बंद करा. जेव्हा क्वेश्चन विचारायचं असेल ना तेव्हा तुम्ही काय करा, माईक हे करा, चालू करा. बाकी ओके, तर पहिला जॉमेट्री मधला आपण काय बघणार आहोत. बाकी जरा म्यूट होणार जरा प्लीज, नंतर हे कर ना. बाकी मी इकून करू का नंतर? हा, ओके ओके चालेल. चला, तर पहिलं आपण काय बघणार आहोत सांगा याच्यामध्ये. तर याला आपण काय म्हणतो, हे असं दिलं तर एक काय म्हणतो याला काय म्हणतो? हॅलो, अनम्यूट आणि बोला मध्ये मध्ये. ओके, हॅलो, त्याला काय म्हणणार आपण? पॉइंट म्हणतो. ओके, पॉइंट किंवा बिंदू म्हणतो. समजा मी आणि असे बिंदू घेतले, असे 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 जवळजवळ. मी जवळजवळ काढत नाही, पण समजा जवळजवळ घेतले बिंदू. ओके, असे खूप बिंदू घेतले तर त्याच्यापासून माझं काय होते सांगा, अशा प्रकारचं जे काही तयार होतं ते मी काय घेतले, बिंदू जवळजवळ घेतले, पॉइंट्स काय घेतले, जवळजवळ घेतले. तर याला काय म्हणतात, कोणाला माहित आहे का? इथे बघा, याला आपण काय म्हणणार सांगा. मी सांगा, हा पॉइंट मी ए दाखवला आणि हा शेवटी जो पॉइंट आहे ना तो मी बी दाखवला. तर त्याला आपण काय म्हणतो, तर लाईन सेगमेंट म्हणतो. त्याला काय म्हणतो सांगा, मराठीमध्ये त्याला रेषाखंड म्हणतात, किंवा त्याला काय म्हणतात सांगा, लाईन सेगमेंट. ओके, याच्यामध्ये काय असतं सांगा, दोन्ही बाजूला एंड पॉइंट आहेत बघा. मग इथे ही लाईन सेगमेंट काय झाली सांगा, एंड झाली. हा एक एंड आणि हा दुसरा आहे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? होय नाही बोला. हॅलो, अनम्यूट आणि बोला. हा, समजलं? याला काय असते सांगा, एंड पॉइंट्स असतात. एक पॉइंट्स असतात म्हणजे काय असतात, ती संपते, तिथे संपते. त्यामुळे लाईन सेगमेंटची मी लेंथ सांगू शकतो. जर तुम्ही पट्टी वापरली असेल ना, स्केल वगैरे, तर त्याच्यावर काय असतं सांगा, सेंटीमीटर, मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे आपण ते सगळं डिटेल बघणार आहोत. पण त्याची काय असते सांगा, एक लेंथ असते. ती आपण समजा, ही मी म्हटली समजा, ही काय आहे सांगा, 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण लाईन सेगमेंटची लेंथ काय करू शकतो, सांगू शकतो. आता समजा मी काय केलं सांगा, एक पॉइंट, एक काय काढलं, परत काढलं. इथे मी काय दाखवलं, एक एंड पॉइंट दाखवला. पण मी काय करतो, दुसऱ्या बाजूला माझा एंड पॉइंट नाही आहे, तर मी असं दाखवणार त्याला. दुसऱ्या बाजूला काय नाही सांगा, माझा एंड पॉइंट नाहीये, म्हणजे ती वाढवत जाणार आहे. किती वाढणार ती मला माहित नाही. मग याची लेंथ आपण नाही सांगू शकत. कारण याचं काय सांगा, एक लेंथ, एक एंड पॉइंट आहे आणि दुसऱ्या बाजूला काय नाही सांगा, एंड पॉइंट नाहीये. त्यामुळे याची लेंथ मी काय करू शकणार नाही, सांगू शकणार. पण त्याच्यावर समजा एखादा पॉइंट घेतला, तर याची लेंथ मी सांगू शकतो. या संपूर्ण रेची लेंथ मी काय, ह्याला आपण रे म्हणतो. काय म्हणतो सांगा, इथे रे म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला किरण म्हणतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, रे म्हणतो. त्याची लेंथ मी सांगू शकत नाही, पण त्याच्यावर एक कुठला तरी पॉइंट घेतला तर याची लेंथ मात्र सांगू शकतो. याला आपण काय म्हणणार आहे, परत लाईन सेगमेंट म्हणणार. एवढा जर भाग दाखवला रेचा, तर त्याला आपण काय म्हणतो सांगा, लाईन सेगमेंट म्हणतो. क्लिअर? समजलं सगळ्यांना? म्हणजे ले आपण लेंथ सांगू शकत नाही, पण त्याच्यावर एखादा पॉइंट घेतला तर लाईन सेगमेंटची लेंथ आपण सांगू शकतो. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? बोला ना. हा, ओके. नंतर तिसरं काय कन्सेप्ट आहे, हा, आपण काय केलं सांगा, दोन्ही बाजूला काय केले सांगा, एंड पॉइंट नाहीये. ते किती वाढणार ते माहित नाही दोन्ही बाजूला, तर त्याला आपण रेषा म्हणतो किंवा त्याला लाईन म्हणतो. याची पण लेंथ आपण सांगू शकत नाही, कारण दोन्ही बाजूला एंडलेस आहे. एंडलेस आहे म्हणजे काय सांगा, त्याला एंड नाहीये. वाढवली तर किती वाढणार. ओके, पण त्याच्यावर परत आपण काय घेतले सांगा, दोन पॉइंट घेतले, तर त्याची मात्र लेंथ मी सांगू शकतो, याची लेंथ सांगू शकतो. हे तिन्ही कन्सेप्ट समजले का? लाईन सेगमेंट म्हणजे काय, रे म्हणजे काय, आणि लाईन म्हणजे काय.
सगळ्यांना समजले का? मॅथ्स बघा काय करायचं नाही सांगा, पार्ट नाही करायचं, समजून घ्यायचं. ओके, परफेक्ट समजून घ्यायचं. त्याचा परत आपल्याला अभ्यास करावा लागता का म्हणे, स्टडी करावी लागता का म्हणे. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना Yes. क्लिअर? होय सर. देशपांडे, शामराज, जगदाले, सगळ्यांना क्लिअर? होय. हा, ओके. सर. याला काय म्हणतात सांगा? 2 मिनिट ना. समजा मी काय केलं सांगा, असं काढलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? याला काय म्हणणार? पटपट बोला. याला काय म्हणणार आपण? त्याला मी 2 एंड पॉइंट दाखवले तर काय दाखवणार, काय म्हणणार आपण त्याला? बोला की रे, बोलायला पाहिजे हा. बोललं की मला मजा येते. Line काय segment. म्हणणार? लाईन सेगमेंट म्हणणार. लाईन सेगमेंट किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात सांगा, रेषाखंड म्हणतात. ओके, रेषाखंड म्हणतात. ते पण असू दे, कारण आपली मराठी मायभाषा आहे, सगळं माहीत असायला पाहिजे. ओके, दुसरं काय काढलं सांगा, मी असं काहीतरी काढलं तर त्याला आपण काय म्हणणार सांगा? काय म्हणणार? Ray. रे म्हणणार. रे म्हणणार. बघा परत एकदा, मी काय काढले सांगा, 2 एंड पॉइंट आहेत का त्याला? नाही, एक पण एक एंड पॉइंट नाहीये. Line. काय म्हणणार आपण त्याला? लाईन. Line. लाईन किंवा मराठीमध्ये त्याला रेषा म्हणतात. ओके, आणि समजा मी असं काहीतरी काढलं तर त्याला काय म्हणणार आपण? काय म्हणणार? Ray. हॅलो, रे म्हणणार. याला काय असतं सांगा, एक काय असतो? एंड पॉइंट असतो. याला काय असतं सांगा? एक एंड पॉइंट असतो. त्याला आपण मराठीमध्ये त्याला किरण म्हणतो. किरण म्हणजे का? त्याला एक एंड पॉइंट आहे आणि दुसऱ्या बाजूला किती वाढणार ते मला माहित नाही. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? ओके ओके वगैरे म्हणत राहा की रे, बोलत जायचं. आता मी काय करतो सांगा? ओके, तर मी काय काढलं, एक सर थोडस मोठ्याने बोलता का? इकडे जरा रेंजचा इश्यू असल्यामुळे थोडं ऐकायला कमी येते. ओके ओके, आता येतोय आवाज माझा? पावसाळी वातावरण आहे ना, थोडा प्रॉब्लेम येतो. बाकीच्या सगळ्यांनाच आवाज तसा येतोय काय? माझा प्रॉब्लेम आहे? बाकीच्या इकडे पुण्याला जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, आभाळ आलेलं आहे, त्यामुळे ऐकायला कमी येतं. बाकीच्यांना येतोय सगळ्यांना? जरा बाकीच्यांना? होय, जरा कमी येतो. सगळ्यांनाच कमी येतोय? जरा कमी सगळ्यांनाच येतो. हो. हं? होय होय सर. आता येतो? तर मगाशी सारखाच येतोय, थोडस मोठ्याने अजून. ओके ओके. आता येतोय का माझा मोठ्याने आवाज? बऱ्यापैकी येतोय सगळ्यांना? हो 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 सर, आता छान ऐकायला येतं. ओके ओके, चालेल. चला, तर आपण काय बघितलं सांगा? लाईन सेगमेंट बघितले, लाईन बघितले आणि रे बघितले. ओके, नंतर नेक्स्ट आपण काय करणार सांगा? एक रे काढला मी आणि एक रे काढतो आणि त्याची जे एंड पॉइंट आहेत ना, ते मी काय करतो? एकत्र घेतो. हा जो रे होता हा पण रे आहे. ओके, हा माझा रे आहे, हा पण रे आहे. ओके, समजा याला मी नाव दिलं ए बी आणि याचा हा पॉइंट एंड पॉइंट आहे ना, तिकडनं मी दुसरा रे काढला. ओके, तर याला आपण अँगल म्हणतो. काय म्हणतो सांगा? अँगल म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला कोन म्हणतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा? अँगल म्हणतो. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? त्याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. हा जो ए पॉइंट आहे, म्हणजे दोन्हींचे रे काय होतात सांगा? एकत्र येतात. त्या ए पॉइंटला आपण व्हर्टेक्स म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार सांगा? व्हर्टेक्स म्हणणार. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? हॅलो, म्हणजे आपला काय झाला सांगा? रे झाला. ए बी हा रे झाला. रे दाखवताना असं दाखवलं असं. आपला काय झालं सांगा? रे झाला. ओके, हे तुम्हाला आता लागणार नाही, पण आताच शिकून घेऊया आपण. दाखवताना आपण काय करणार सांगा? असं दाखवणार. मला लाईन दाखवायची आहे, समजा ए बी ही लाईन आहे दाखवायची. तुम्ही काय करणार सांगा? दोन्ही बाजूला काय करणार? एरो काढ. ओके, किंवा मला काय दाखवायचे? रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट दाखवायचं आहे, तर मी काय करणार त्याला? असं का? म्हणजे ही काय झाली सांगा? लाईन दाखव. हे कसं दाखवतात समजलं तुम्हाला? हे तुम्ही 8वी 9वी 10वीत जाऊन बघणार आहोत, पण इथे तुमचं क्लिअर होईल. काही कठीण नाही आहे याच्यामध्ये. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना आहे? अँगल म्हणजे काय ते? त्याला आपण काय म्हणतो सांगा? अँगल म्हणतो. ज्या ठिकाणी काय होतंय सांगा? एक रे घेतला आणि दुसरा रे घेतला आणि त्याचा जो कॉमन पॉइंट आहे दोघांमध्ये, ते कॉमन आहे, त्याला आपण काय म्हणतो सांगा? व्हर्टेक्स. ओके, अँगल कसा दाखवला जातो बघा?
तर अँगलसाठी हे सिम्बॉल वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हा मध्ये आहे ना वर्टेक्स, तो मध्ये घ्यायचा. मग मी काय लिहिणार सांगा, CAB, किंवा दुसऱ्या प्रकारे मी काय लिहू शकतो, BAC लिहिला तरी चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचं, कायम काय करायचं, तो अँगल दाखवणार तो मध्ये आणायचा. क्लिअर? एवढं क्लिअर सगळ्यांना? हॅलो हॅलो, बोलत चला, मग काय ते सांगा, मला मजा येते. हॅलो, बोला ना. हा? सगळ्यांनाच परत आवाज येत नाहीये माझा, सगळ्यांनाच आवाज येत नाही माझा. येतो सर. येतोय सर. मी मोठ्याने बोलतोय, मोठ्याने येतोय बऱ्यापैकी सर, मोठ्याने. आवाज येतोय. ओके, मोठ्याने बऱ्यापैकी बोलतोय. ओके, हे सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झालं. आता समजा दुसरं एक काय बघा, हे अँगल झालं ना, अँगल हा डिग्री मध्ये मोजला जातो. समजा मला काय लिहायचंय, समजा मी कसा मोजायचा तो पण आपण बघूया. जर तुमच्याकडे कंपास असेल ना तर आजच आपण ते क्लिअर करूया. ओके, हा अँगल समजा मला 45 डिग्री लिहायचा आहे, तुम्ही असा लिहा 45 डिग्री. जसं आपली लेंथ वगैरे काय करतो आपण, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशी असते बघा, तसं इथे काय असतं सांगा, डिग्री मध्ये मोजला जातो. आता हा अँगल कसा मोजायचा, तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, याला आपण काय म्हणणार, बाजू म्हणणार आहे. म्हणजे अँगलची काय झाली सांगा, एक बाजू आली, किंवा त्याला आर्म म्हणतात. हे त्याला काय म्हणतात सांगा, अँगलचा आर्म झाला किंवा एक बाजू म्हणूया आपण त्याला. क्लिअर? आणि दोन रेज आपण वापरलेले आहेत अँगल म्हणण्यात. आता हा जर मोजायचा असेल ना तर तुमच्याकडे असं काय आहे का बघा, 2 मिनिट ना. तुम्ही कंपास वापरलाय का? कंपासामध्ये असं काहीतरी असतं. कंपास आहे का? चौथीच्या मुलांकडे कंपास असतो काय मला माहित नाही, असतो का कंपास? कंपास वापरता का तुम्ही? हॅलो पागी, हा, हॅलो, नाही नाही सर. नाही वापरत. ओके, तर जनरली मुलांना कंपास घेऊन द्या. ओके, कंपासामध्ये आपल्याला वेगवेगळे काय असतात, तर आताच आपण शिकणार आहोत ते अँगल वगैरे कसे मोजायचे. ओके, कंपास एक घेऊन टाका, म्हणजे त्याच्यामध्ये कंपास म्हणजे अशा प्रकारचा याला प्रोटेक्टर म्हणतो, कोन मापो म्हणतो, याला काय म्हणतो सांगा, कोन मापो म्हणतो. ओके, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया सांगा, याच्याबद्दल बघूया. ओके, आता नको, कारण बहुतेक जणांकडे नसणार आहे. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगेन आणि 10-15 दिवस, कारण घेऊन द्या मुलांना, हातात काय होते सांगा, मुलांना त्याची सवय होते, म्हणजे कशा प्रकारे मोजलं जातं. ओके, तर इथे आपण त्याला काय म्हणतो सांगा, अँगल म्हणतो. एक तुम्हाला मी मोजून दाखवतो बघा, प्रोटेक्टरच्या साईड मी कसं मोजणार आहे. तर इथे काय असतं सांगा, इथे जो असतो ना त्याला 0, इथे जी लाईन असते ना इथे त्याला मॅच करायचा, हा जो वर्टेक्स आहे तो मॅच करायचा. आम्ही मॅच केला. ओके, आणि इकडनं मी काय करणार आहे, अँगल मोजणार आहे. आता हे 45 नाहीये, मी तो अंदाजाने लिहिलेला. ओके, तर हा आपला जो अँगल आहे तो एक्झॅक्ट जर बघायचा झाला तर साधारण तो 40 आहे. मी कसा मोजला, इकडनं मोजला बघ, इकडनं मी काय केलं सांगा, अँगल मोजला. ओके, म्हणजे हा जो अँगल आहे तो 40 डिग्री आहे, आणि 40 डिग्री अँगल असेल ना तर आपण त्याला ॲक्यूट अँगल म्हणतो, लघु कोन. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो सांगा, ॲक्यूट अँगल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, लघु कोन म्हणतो. ओके, हे सगळ्यांना क्लिअर झालं? अजून आपण बघणार आहोत. हे सगळ्यांना क्लिअर झालं का? अँगल म्हणजे काय, वर्टेक्स म्हणजे काय, आर्म म्हणजे काय, सगळ्यांना क्लिअर झालं? होय नाही बोलायचं, मजा येते मला. हॅलो हॅलो, चला दुसरं बघूया हो, आपण. सर. काय केलं, मी काय केलं सांगा, एक अँगल काढला आता. ओके, अँगल काढला म्हणजे 2 रेज वापरणार मी. ओके, हा जर अँगल मी मोजला, आपण मोजूया, जरी तुमच्याकडे नसले तरी मी तुम्हाला मोजून दाखवतो. हा अँगल जो आहे ना माझा तो बरोबर 90 डिग्री आहे. बरोबर काय बघा, इकडनं जर मी मोजलं ना तर बरोबर मला ही लाईन काय होते सांगा, 90 ला मॅच होते. म्हणजे याचा अँगल काय झाला सांगा, 90 डिग्री झाला. आणि जेव्हा हा 90 डिग्री असतो ना तेव्हा तो असा दाखवला जातो, एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची आणि एक व्हर्टिकल लाईन काढायची. त्याचा अर्थ काय झाला सांगा, तो 90 डिग्री आहे. कसा काढतो बघा, मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढली, ह्याला पॅरलल लाईन, आणि एक काय केली सांगा, इथे अशी लाईन केली, 2 इथे असते एक लाईन. असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा लक्षात ठेवायचं तो अँगल किती असणार सांगा, 90 डिग्री असणार. ओके, 90 डिग्री पेक्षा कमी आणि 0 पेक्षा थोडासा जास्त, तर त्याला आपण ॲक्यूट म्हणतो. मगाशी मी काढलेला बघा, आपण त्याला काय म्हणतो सांगा, ॲक्यूट अँगल म्हणतो. त्याच्यामध्ये काय असतं सांगा,
0 आणि 90च्या मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण ऍक्यूट अँगल म्हणतो. बरोबर 90 डिग्री असेल, बरोबर आपला 90 डिग्री आहे, तर त्याला आपण राईट अँगल म्हणतो. राईट अँगल त्याला काय म्हणतो सांगा. पाहिजे तर नोट्स पण तुम्ही लिहून घ्या बघा. तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा नोट. ओके. राईट अँगल म्हणजे काय असणार सांगा. बरोबर 90 डिग्री असणार. बरोबर काय असणार सांगा. 90 डिग्री असणार आहे. आणि ऍक्यूट अँगल म्हणजे काय. 90 पेक्षा कमी. तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. ऍक्यूट अँगल म्हणतो. आणि एक मी तुम्हाला काढून दाखवतो. समजा मी काय केलं सांगा. एक रे काढला, दुसरा एक रे काढला आणि इथे आपला अँगल बनलाय बघ. ओके. तो आपण मोजूया. तो जर आपण मोजला ना तर साधारण मला तो काय मिळतो सांगा. 135 मिळतो. हा किती मिळतो सांगा. 135 डिग्री मिळतो. ओके. आता हा काय झाला सांगा. 90 पेक्षा जास्त झाला. ओके. 90 पेक्षा जास्त झाला. ओके. आणि जर आपण बघितलं ना तर तो काय सांगा. आपला एक लाईन काढली ना माझी, आपण लाईन काढली तर संपूर्ण अँगल बनतो तो 180 डिग्री मिळतो. 180 पेक्षा कमी आहे. जर अशा अँगलला आपण काय म्हणतो सांगा. ऑप्टूस अँगल म्हणतो. सर तुम्ही जरा थोडं अजून मोठ्याने बोलाल का? इथे पाऊस येतोय थोडं, त्यामुळे ऐकू नाही येते. मी बऱ्यापैकी मोठ्याने बोलतो. अजून किती मोठ्याने बोलू सांग. सगळ्यांना बघा मोठा आवाज येतोय माझा. हॅलो. मला येतोय. तर येतोय हॅलो. सर. हा, मी येतोय सर. बऱ्यापैकी मोठ्याने बोलतोय. बऱ्यापैकी मोठ्याने बोलतोय बघ. येतोय. सावकाश जरा त्यांना लिहून घेऊ. ओके. यायला जरा वेळ लागतो. ओके. ऍक्यूट अँगल म्हणजे काय म्हणणार सांगा आपण. अन अँगल ऑफ मेजर किती. अन अँगल विच मेजर लेस दॅन 90. म्हणजे लेस दॅन 90 म्हणजे काय असतं सांगा. 90 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. ऍक्यूट म्हणतो. अँड अँगल ऑफ मेजर 90 डिग्री असेल, एक्झॅक्ट 90 डिग्री, तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. राईट अँगल म्हणतो. ओके. आणि तिसरं काय सांगा. ऑप्टूस अँगल. ऑप्टूस अँगल म्हणजे काय. अन अँगल विच मेजर्स मोर दॅन 90 डिग्री. मोर दॅन 90 म्हणजे 90 पेक्षा जास्त होणार आहे. बट लेस दॅन काय असायला पाहिजे. 180 डिग्री. प्लस 180 डिग्री पेक्षा काय असायला पाहिजे. छोटा असायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. ऑप्टूस अँगल म्हणतो. ओके. झालं सगळ्यांचं. त्याच्यावर मी काही उदाहरणं घेणार आहे. तुमचं तिथे काय होईल सांगा. क्लिअर होईल. झालं. मला सांगा. इथेच सांगा बघा. मी समजा एक अँगल काढला 60 डिग्री. तर तो याच्यापैकी कुठला अँगल असणार सांगा. हॅलो. ऍक्यूट. ऍक्यूट अँगल असणार. ओके. 60 डिग्री काढला तर काय असणार सांगा. ऍक्यूट अँगल असणार. मी समजा एक अँगल काढला तो 75 डिग्री काढला. कुठला असणार. कुठला असणार. हॅलो. ऍक्यूट. ऍक्यूट अँगल असणार. मी समजा एक अँगल काढला था तो 140 डिग्री काढला. कुठला असणार. हॅलो. ऑप्टूस अँगल काय सांगितलं मी सांगा. अन अँगल विथ मेजर मोर दॅन 90. ऑप्टूस अँगल. ओके. अँड बट लेस दॅन 180 डिग्री. 180 डिग्री पेक्षा काय सांगा. हा छोटा आहे. पण 90 पेक्षा संघ मोठा आहे. आणि जर 90 काढला तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. काय म्हणतो. राईट अँगल. राईट अँगल म्हणतो. क्लिअर. आता मी समजा इथे अँगल काढले थोडे. कुठले असणार सांगा बघे. मी असा काढला आहे. कुठला असणार हा अँगल झाला माझा. कुठला असणार. ऍक्यूट. ऍक्यूट अँगल असणार. समजा मी काढला एक अँगल असा काढला. तो कुठला असणार. अँगल. कुठला. ऍक्यूट अँगल. ऍक्यूट अँगल असणार. समजा मी एक अँगल असा काढला.
ओके. आणि अँगल कुठला दाखवला समजा हा दाखवला. कुठला असणार अँगल हा? ऑप्ट्यूस ऑप्टूज. आता मी उलटा दाखवला तरी तो 90 माझा इथे आला असता बघ. 90 इथे आला असता, पण त्याच्यापेक्षा काय सांगा जास्त आहे, त्यामुळे याला काय म्हणणार आपण? ऑप्टूस म्हणणार. ही लाईन काढून टाकूया आपण. याला ऑप्टूस म्हणणार. याला काय म्हणणार सांगा? ऍक्टूस म्हणणार. ओके. याला पण आपण काय म्हणणार सांगा? ऍक्टूस म्हणणार. ओके. तुमची 2 भिंत असतात, घराच्या 2 भिंत असतात, त्याच्यामध्ये कुठला अँगल असतो? कुठला असतो अँगल? हॅलो हॅलो. अँगल कुठला असतो? 2 घराच्या भिंती आपल्या काय करतात? एकत्र राहतात. कॉर्नरला जो अँगल होतो तो कुठे असतो सांगा? राईट अँगल राईट अँगल असतो. ओके. क्लिअर सगळ्यांना समजलं? आता घड्याळामध्ये समजा 3 वाजले तर अँगल कुठला असणार? घड्याळामध्ये 3 वाजले तर मी काढून राईट अँगल राईट अँगल. ओके. घड्याळामध्ये समजा 1 वाजले तर घड्याळामध्ये समजा 1 वाजले. ऍक्यूट अँगल असणार. लक्षात येते सगळ्यांना? आता अँगल समजतंय का सगळ्यांना? हो ओके. ओके. आता समजा हे आपलं घड्याळ आहे. घड्याळामध्ये 4 वाजले समजा. घड्याळामध्ये काय वाजले समजा? 4 वाजले. तर मिनिट काटा आणि मला सांगा हे किती अवर म्हणजे तास काटा कुठे असणार सांगा? कुठल्या अँगल असणार 4 वाजतात तेव्हा? 4 वाजतात तेव्हा मिनिट काटा कुठे असतो आणि तास काटा कुठे असतो? घड्याळ वापरता येतं तुम्हाला? घड्याळ माहित आहे काय? सांगायला पाहिजे. हॅलो. घड्याळ समज माहित आहे का सगळ्यांना? हो हॅलो. माहित आहे. बघा जेव्हा 4 वाजलेले असणार ना तेव्हा काय असणार सांगा? ओव्हर हँड आपला इथे असणार, 4 वर असणार आणि मिनिट काटा कुठे असणार? इथे असणार. कुठला अँगल होणार सांगा? कुठला अँगल होणार? हा अँगल अँगल ऑप्टूस अँगल होणार. हा अँगल काय होणार सांगा? अँगल ऑप्टूस अँगल होणार. सगळ्यांना समजतंय आता हे? सगळ्यांना समजतंय? हा? हो सर. ओके. हो सर. मला सांगा 5 वाजले तर किती हे होणार? 5 वाजले समजा. 5 वाजले तर कुठला अँगल असणार? 5 वाजले तर कुठला? ऑप्टूस अँगल. 2 वाजले तर कुठला अँगल होणार? अँगल ओके. 2 वाजले तर कुठला अँगल होणार? ऍक्यूट अँगल ऍक्यूट अँगल होणार. ऍक्यूट अँगल ऍक्यूट अँगल. सगळ्यांना समजतंय नक्की बऱ्यापैकी? समजतंय? हा म्हणजे अँगल तुम्हाला समजलं आता, म्हणजे बऱ्यापैकी समजलंय का? अजून घ्यायला पाहिजे उदाहरणं? अजून हा? सर हॅलो. अजून घ्या. अजून घ्या. ओके. मला सांगा 9 वाजले तर कुठला अँगल होणार? 9 वाजले तर कुठला अँगल होणार? राईट अँगल राईट अँगल. राईट अँगल होणार. कारण काय होणार सांगा? ओव्हर हँड माझा असा असणार बघा आणि मिनिट काटा माझा असा असणार. त्यामुळे इथे काय होणार सांगा? राईट अँगल होणार. समजा माझे 7 वाजले तर किती होणार? 7 वाजले तर कुठला अँगल होणार? 7 o'clock जर झाले तर कुठला अँगल होणार? ऑप्ट्यूस अँगल ऑप्टूस अँगल. ओके. ऑप्ट्यूस अँगल म्हणजे हा काय होणार सांगा? आपला ऑप्टूस अँगल होणार आहे. ओके. हे सगळ्यांना समजलंय आता? परफेक्ट. हा. ओके. ओके. तर मी काय केलं सांगा? एक अँगल काढला बघा. ओके. आणि त्याच्यामध्ये अनेक लाईन काढली. रे काढला. लाईन म्हणण्यापेक्षा रे काढला. आता काय झालं सांगा? मी नावं देतो समजा पाहिजे तर A, B, C, D. होते. ओके. आता किती टोटल अँगल्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तुम्ही सांगणार का मी स्टार्ट करू? सांगा. तुम्ही सांगणार मला कुठला कुठला अँगल बनणार जो? हा कुठला बनणार सांगा आधी मला. ऍक्यूट अँगल नाही तसं नको मला. मला नाव पाहिजे. अँगल BAD हा एक अँगल झाला. दुसरा कुठला अँगल जाणार सांगा? आणि कुठला अँगल होणार? इथे बघा
इथे काय करणार सांगा, मी हा पण अँगल झाला ना माझा, हा अँगल मी कसा सांगणार सांगा, BAC, BAC. ओके, नंतर हा पण माझा अँगल झाला ना, हा मी कसा सांगणार सांगा, अँगल CAC. मध्ये मी काय घेतोय बघा, मध्ये ए घेतो, वर्टेक्स. वर्टेक्स माझा कायम मध्ये असणार. क्लिअर? हा माझा वर्टेक्स आहे, तो काय असणार, कायम मध्ये असणार. हा मी काय लिहू शकतो, असा पण लिहू शकतो. हे मी काय लिहू शकतो, उलट लिहिलं तरी चालेल, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हा सुद्धा मी काय लिहू शकतो, CAB लिहू शकतो. ओके, हा मी काय लिहू शकतो, DAC लिहू शकतो. सगळं काय आहे सांगा, सेम सेम आहे. ओके, हे सगळं सगळं काय आहे सांगा, सेम सेम. क्लिअर? क्लिअर? ओके, हो समजा. सर. ओके, म्हणजे टोटल 3. हा बोल बोल बोल. ओके, तर इथे बघा मी काय केलं सांगा, एक अँगल काढला आणि त्याला 2 रेट आतमध्ये काढले. ओके, आता कुठले कुठले अँगल होतात ते तुम्ही मला सांगायचं. मी समजा इथे लिहिलं ABCDE लिहिलं. सांगा बघा, पहिला अँगल कुठला होणार सांगा, चला बोलूच, चला पटपट. ABC. ABC. ओके, दुसरा काय ते, EBC. EBC. ओके, इथे अँगल लिहितो, अँगल द्यायला पाहिजे. EBC. BDC. BDC नाही होणार, बी इकडनं चालू होतं ना, BDC कसा होणार, DEC. DBC होऊ शकतो. पुढे आणि DEC. DEC. DEC असं कसं होणार, मध्ये काय असायला पाहिजे, मला बी असायला पाहिजे. तुम्ही काय काय सांगितलं बघा, ABC झाला, ABE झाला. ABE काढलाय का आपण, नाही, तो कोणी सांगितला नाही. ABE हा पण अँगल झाला ना, ABD. अँगल झाला. ABD. ओके, ABD पण होऊ शकतो, अँगल ABD. ओके, आणि कुठला होऊ शकतो बघा, आणि EBD. EBD घेतलंय आपण का नाही, EBD घेतलं नाही आपण, EBC घेतलंय. ओके, DBC घेतलंय, EBC घेतलंय, DBC घेतलंय, ABE घेतलंय आणि ABD घेतलंय. ओके, कुठला सांगा होता तो, EBD. ओके, आणि कुठला आहे का बघा, हा EBA झालाय ना इथे, ABE किंवा EBA दोन्ही सेमच असणार. हे आपण उलट लिहिलं ना तरी बरोबर आहे. हा, कुठला DCE कसा होणार, DCE कसा होणार, नाही आहे. DC का रे आहे का, नाही आहे. ओके, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त किती मिळाले सांगा, 6 अँगलच मिळाले. आता हे कसे फाइंड आउट करायचे, किती मिळतात ते, तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, हे जो मगाशी काढले आहे ना, त्याच्यामध्ये 1 आणि 2 लिहायचे. 2 + 1 करायचे, किती अँगल टोटल होणार ते आपल्याला समजतं. ओके, आता 3 होणार. आता ह्याच्यामध्ये मी काय लिहिलं सांगा, 1 2 3 लिहिलं. हे जे नंबर्स लिहिले ना, त्याची बेरीज करायची. ओके, किती होता, मॅक्झिमम मला किती अँगल मिळणार सांगा, 6 अँगल मिळणार. ओके, आता तसेच मला समजा याच्यामध्ये किती अँगल्स आहेत ते काढायचे. याच्यामध्ये मला किती अँगल्स काढायचे आहेत ते काढायचे. तर मी काय करणार सांगा, मगासारखं सगळं लिहित बसणार नाही. मगाशी आपण कसं, नाही तर त्याच्यामध्ये आपले चूक होऊ शकते. ओके, इथे मी CDEFG लिहिलं आणि मगाशी मी तुम्हाला विचारलं, तसं विचारत गेलो ना तर कितीतरी अँगल ते होणार, ते आपल्याला कुठेतरी चुकणार आपलं. मग त्याच्यासाठी काय करायचं, कोण काढणार आहे का, त्याच्यामध्ये किती टोटल अँगल्स असणार आहे. अँगलची नावं नको मला, कोण सांगणार, काय करायचं सांगा, ट्रिक काय वापरायची, ट्रिक काय वापरायची इथे, दिसत नाही. हा काय,
दिसत नाहीये. काय दिसत नाहीये? स्क्रीन नाही दिसत आहे. सगळ्यांनाच दिसत नाही आहे. हॅलो, सर मला दिसतंय. दिसतंय ना? होय. दिसतंय. तुझ्याकडे काय मला प्रॉब्लेम आहे पण दिसतंय. मग? ओके. बाहेर पड आणि परत येऊन बघ. बाहेर पड आणि परत येऊन बघ. ओके. इथे बघा, याच्यासाठी काय करायचं बघा. इथे काय करायचं, 1 नंबर लिहायचा, इथे 2 लिहायचा, 3 लिहायचा, एक एकने वाढवत जायचा आणि हे जे नंबर्स आहेत ना त्यांची बेरीज करायची, सम करायची. ओके. त्याची सम किती होते बघा. किती होते? सम येते ना सगळ्यांना? ऍड करता येतात ना? हॅलो, 15. 15 म्हणजे टोटल अँगल्स किती असणार सांगा याच्यामध्ये? 15 असणार आहे. बरोबर समजलं सगळ्यांना? 15. समजलं सगळ्यांना आता? हो. गीते दिसते तुला? गीते दिसते तुला? हो गीते? दिसतंय सर. ओके. हे टोटल अँगल्स किती आले असे काढायचे बघा. ते तुम्ही लिहून काढले ना तरी तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला एक होमवर्क देतो बघा. काय लिहायचं सांगा? याच्यातले सगळ्या अँगलची काय करायची, नावं लिहायची. कशी लिहायची समजली ना? मी काय लिहित होतो बघा, पहिला अँगल. मी काय लिहिणार सांगा? अँगल ABC. हा माझा पहिला अँगल. मला किती नावं पाहिजेत सांगा? 15 अँगलची नावं पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये रिपीट होता कामा नये, तोच अँगल परत लिहिता कामा नये. नाहीतर काय लिहा सांगा तुम्ही? AB जे लिहिलं तसं समजा ABC लिहिलं आणि परत तुम्ही असं लिहिलं तर नाही चालणार. CBA हे दोन्ही अँगल एकच आहे, वेगळे नाहीये. फक्त आपण काय केलं सांगा, हे स्टार्टिंगला होतं ते एंडला केलं, एंडला होतं ते स्टार्टिंगला केलं. तो बदलला नाही, मध्ये तेच आहे बघा. ओके. तर मला असे सगळे अँगल्स काय करायचे तुमच्याकडनं लिहायचे. तुम्ही वहीमध्ये लिहायचे. आज लिहा, उद्या मिळा. हा, ओके. तुमच्या शाळेचा अभ्यास सोडून लिहू नका. जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल ना तर सगळं काय करायचे, लिहून काढायचे. आणि एक मी काढतो बघा इथे. आता इथे मी काय केलं सांगा, असे काढले. आता टोटल अँगल्स किती असणार सांगा बघूया मला. टोटल अँगल्स किती असणार? नंबर झाला. पालकांनी त्यांना मदत करू नका प्लीज. त्यांचं त्यांना करू दे. लक्षात येते ना? पालकांनी प्लीज मदत करू नका. ह्याच्यात टोटल अँगल्स किती असणार सांगा? टोटल अँगल्स किती असणार? 15. 15. बघ परत एकदा बघ. परत एकदा बघा. 10. 10 असणार. कारण का सांगा? इथे 1 2 3 4. 5. म्हणजे काय झालं सांगा? 1 + 2 + 3 + 4 किती होते सांगा? 10च होता. ओके. याच्यामधले सुद्धा सगळे अँगल्स तुम्ही लिहून काढणार आहे. उदाहरणार्थ एक मी सांगतो, ABF. हा माझा एक अँगल झाला. 1 + 2, 2 + 3 + 14. 14 कसं होतं? 14 नाही होत. 1 + 2 + 3 + 4 10 होणार. 10 होणार ना. त्याची बेरीज काय होणार आहे? 10 होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना अधिक वजाबाकी वगैरे सगळं जमतंय ना? ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे. हॅलो. हो. हा, ओके. तर इथे बघ. हा, ओके. 1 + 2 + 3 + 4 किती होणार सांगा? 10 होणार आहे. बरोबर. ओके. आणि एक बघा, समजा मी तुम्हाला असं दिलं, झालं हे सगळ्यांचं. हे फक्त लिहून काढ. हे म्हणजे काय करा नंतर, आता अँगल बघू नका तुम्ही, नंतर लिहून काढा. ओके. बरोबर मला 10 अँगल्स मिळायला पाहिजे. ओके. आणि एक बघा याच्यामध्ये, समजा मी काय केलं सांगा, अशी लाईन काढली, रे काढला, आणि एक रे काढला, आणि एक रे काढला, आणि एक रे काढला. ओके. आणि एक रे काढला, आणि नंतर काय केलं सांगा, इथे एक काय केलं सांगा, असं एक काहीतरी केलं. तर आपल्याला किती अँगल्स मिळणार?
समजला क्वेश्चन? समजला माझा? हॅलो. याच्यामध्ये आता किती अँगल्स आपल्याला मिळणार? मगाच्या पेक्षा थोडासा काय सांगा, वेगळा क्वेश्चन आहे. हॅलो. इलेवन. 11. आपण बघूया काय करणार सांगा. इथे मी काय करणार सांगा, मगाच सारखं सेव्ह करणार पहिल्यांदा. मगाच सारखं जाऊ आपण. तर हे काय होतं सांगा, मगाशी आपण काढलेलं किती होतं सांगा, 10 होतं. बरोबर आहे. पण आपल्याकडे आणि 2 अँगल्स आहेत. एक नाही, हा एक अँगल आहे ना, आणि हा एक पण अँगल होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण किती ऍड करणार सांगा, 12. 2 ऍड करणार. समजलं का? समजलं का? सर 2 कस काय करणार? हा एक अँगल झाला ना, आणि या बाजूला पण एक अँगल होतो ना. हे ऑप्टूस अँगल झाला. हा काय झाला, ॲक्यूट अँगल झाला. नाही समजला? समजलं. हा? सर पुन्हा एकदा सांगा ना. इथे बघ, इथे मध्ये काय होणार सांगा, 10 कसे आले ते समजले का? 10 कसे आले ते समजले का? हे हो. होय. आता इथे माझे ना 2 अँगल होत आहेत. हा पण अँगल आहे ना, हा 11 झाला. आणि इकडे पण काय सांग, अँगल आहे. त्याला पण आपण त्यांना, पण जनरली हा आपण का कन्सिडर करत नाही सांगा? इथे आपल्याला रे नाही दाखवत आहे, कन्सिडर करत. त्यामुळे परीक्षेमध्ये केव्हा केव्हा काय करतात, हाच कन्सिडर केला असतो. ऍक्च्युली हा पण अँगल आपल्याला इथे मिळतोय. ओके. त्यामुळे आपले टोटल अँगल किती होणार सांगा? किती होणार सांगा? 12 होणार. समजला? हॅलो. हो समजलं. समजा मी आणि एक लाईन काढली तर किती होणार सांगा? आता इथे एक आणि एक लाईन काढली तर किती येणार? 2 मिनिट ना. सर मला स्क्रीन दिसत नाहीये. कोणाला स्क्रीन दिसत नाही? माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही रे, मला सगळ्यांना स्क्रीन दिसते. कोणाला दिसत नाहीये? मला दिसतंय सर. हा, ते तुमच्याकडे जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ना, तर तो प्रॉब्लेम येणार होता. त्याला मी काय करू शकत नाही होता. ओके. तर सगळ्यांनाच जर प्रॉब्लेम होता तर माझ्याकडे प्रॉब्लेम समजायचा. पण एकाला दिसत नाही, दोघांना दिसत नाही, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ओके. एक काय करू शकता सांगा, मीटिंग संपल्यावर मी रेकॉर्डिंग पण पाठवेन, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ओके. परत ओके. इथे काय होणार सांगा, इथे 2 अँगल्स आपण काय करणार आहे म्हणणार. म्हणजे किती होणार सांगा, 14. हे समजलं आता? हे समजलं का? हो. हा, सर कोणाला काय? हा, बोल बोल. सर अजून एक उदाहरण दाखवाल का? अजून मला एक नाही उदाहरण. समजलं. ओके. इथे समजा मी काय केलं सांगा, असं काढलं आणि असं काढलं. आता किती अँगल असणार सांग मला याच्यामध्ये टोटल? किती अँगल असणार टोटल? टोटल किती अँगल्स असणार? इथे आपण काय करणार सांगा, इथे 1 आणि 2 लिहित. 1 + 2 किती आले? 3 झाले. हे 3 अँगल झाले आणि इथे आपल्याला 2 मिनिट आहे. ओके. क्लिअर? क्लिअर? हो हो ओके. समजलं आता? हो हो. हा, कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये आता? सर त्यातले अजून अँगल कसे मिळते? हे 2 मिळणार ना, एक अँगल आणि 2 अँगल. हे तुला समजलं? हे किती आले? 3 अँगल झाले ना, आणि त्याच्यामध्ये 2 म्हणजे टोटल काय होणार सांगा, 5 अँगल्स होणार. क्लिअर? ओके. ओके. ओके सर. ओके. तर हे काय झालं सांगा, अँगल्स बद्दल झालं. अँगल्स वेगवेगळे कसे हे करू शकतात. ओके. जेव्हा मी काय करतो सांगा, त्याच्यामध्ये आणि काय कोणाला समजलं नाही तर सांगा मला.
फक्त प्रत्येकाने काय करा सांगा, हे काय घ्यायचं, प्रोटेक्टर जरी घ्या, प्रोटेक्टर सेपरेट पण मिळतो. ओके, तो घ्यायला, स्केल काय सगळ्यांकडे असते. ओके, त्यामुळे काय होईल सांगा, अँगल कसे काढायचे, अँगल कसे मेजर करायचे, मोजायचे कसे, हे आपल्याला काय होऊन जाईल सांगा, समजून जाईल. ओके, त्याच्यासाठी हे काय म्हणतात, त्याला कोण मापक म्हणतात ते, किंवा प्रोटेक्टर म्हणतात. तो घ्यायला हरकत नाही, कारण आता याच वयात तुम्हाला काय होईल सांगा, 4थीत असताना ते सगळं माहित होईल. ओके, नंतर दुसरं, जेव्हा आपण काय करतो सांगा, 3 असे काय वापरतो, लाईन सेगमेंट वापरतो. 3 लाईन सेगमेंट वापरतो ना, तेव्हा आपला ट्रायंगल होतो, तेव्हा त्याला त्रिकोण म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो सांगा, ट्रायंगल म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला त्रिकोण म्हणतात. हे क्लिअर समजलं. तेव्हा 3 आपण काय केलं सांगा, लाईन सेगमेंट घेतले, तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं सांगा, त्रिकोण मिळतो किंवा ट्रायंगल म्हणतो. ट्रायंगल मध्ये आपण काय करतो, हे वर्टेक्स चाललं, याला आपण वर्टेक्स म्हणतो. हे हा एक वर्टेक्स, हा एक वर्टेक्स, हा एक वर्टेक्स. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 अँगल्स होतात बघा, हा पण अँगल झाला, हा पण अँगल झाला, हा पण अँगल झाला, आणि त्याला 3 बाजू आहेत, साईड. म्हणजे आपण काय म्हणू शकतो सांगा, ट्रायंगल्स मध्ये 3 साईड्स असतात. तर कुठल्या साईड आपण काय म्हणणार सांगा, त्याला एक पहिली साईड माझी AB झाली, दुसरी AC झाली, आणि तिसरी काय झाली सांगा, BC झाली. 3 माझ्या काय झालं सांगा, साईड झाल्या. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 अँगल्स आहेत. 3 अँगल्स आपण कसं लिहिणार, एक तर असं लिहू शकतो डायरेक्टली, अँगल A, अँगल B, अँगल C, किंवा काय लिहायचं सांगा, चांगलं हे काय करायचं, अँगल BAC म्हणजे A अँगल, अँगल ABC म्हणजे B अँगल, आणि अँगल ACB म्हणजे A, असं लिहिलं तरी चालतं. क्लिअर क्लिअर क्लिअर, बोला. त्याच्यामध्ये काय सांगा, 3 अँगल्स आहे आणि 3 काय सांगा, साईड्स आहे. ओके, त्याला आपण वर्टेक्स म्हणतो, म्हणजे 3 वर्टायसेस असतात. म्हणजे जसं काय म्हणतो, एक वचन अनेक वचन असताना वर्टेक्स म्हणजे एक, आणि अनेक म्हणजे वर्टायसेस. 3 त्याच्यामध्ये काय असतात सांगा, वर्टायसेस असतात. 3 साईड्स असतात आणि 3 काय असतात सांगा, वर्टायसेस. 3 त्याच्यामध्ये काय असतात सांगा, वर्टायसेस असतात. यांना आपण साईड्स म्हणतो. हे आपले अँगल झाले, त्याला आपण वर्टायसेस म्हणतो. क्लिअर क्लिअर. हो सर. हो सर. ओके, आजच्या याच्यामध्ये काय समजलं नाही ते मला सांगा बघा, कुठलं समजलं नाही मला सांगायला पाहिजे असं. त्यामध्ये काय समजलं नाही बघा, परत याचा अभ्यास करावा लागणार का? हॅलो, परत याचा अभ्यास करावा लागणार हा का नाही? सर ते शेवटचं सांगा तर. कुठलं शेवटचं? शेवटी उदाहरण घेतलं. शेवटी ट्रायंगलचं म्हणते. हो. ओके, काय पाहिजे माहिती याच्यामध्ये सांग, काय पाहिजे याच्यामधलं, बोल ना. हॅलो, हे 3 साइड्स आहे. 3 मग साईड्स आहेत. त्याच्यामध्ये कशी काढली तुम्ही ते सब BAC ABC? हे कसं, हे मध्ये धरायचं ना, अँगल ए पाहिजे ना मला, तर मी हा मध्ये ठेवणार BAC. मला C अँगल पाहिजे तर C मध्ये ठेवणार मी ACB, आणि B अँगल पाहिजे तर B मध्ये ठेवणार ABC. क्लिअर क्लिअर. हो. ओके, आणि कुणाला काही डाऊट आहे का? हा बोल सर बोल. ते AB नंतर AC, मग त्याच्यानंतर BC कसं येऊ शकतं? इथे बघ, AB AB झालं आपलं, AC आहे आणि BC, 3 साईड्स आहेत ना, साईड्स 3 आहेत ना. हे मी AB लिहिलं तरी चालेल किंवा BA लिहिलं तरी चालेल, दोन्हीच आहे साईडचे नाव लिहिताना, किंवा AC लिहिलं तरी चालेल किंवा CA लिहिलं तरी चालेल.
आणि बीसी बद्दल मी लिहिलं काय लिहू शकतो, बीसी इज इक्वल टू सीबी. दोन्ही काय कसंही लिहिलं तरी चालतं, ते काय प्रॉब्लेम नाहीये. पहिलं बी घे किंवा सी घे, काही चालेल. क्लिअर? क्लिअर. हा बोल. अँगल समजले नाही. हा काय ते अँगल समजले नाही. कुठले हे अँगल? होय. हा हा अँगल एक झाला की रे. डायरेक्टली तू ए लिहू शकतो किंवा इथे बी लिहू शकतो किंवा इथे 3 लिहू शकतो. आता हाच मी कसा लिहिणार सांग? हा मला लिहायचा आहे, तर दुसरे 2 अँगल कुठले आहेत? बी आणि सी आहेत ना. मग बी पहिल्यांदा घे, ए त्याच्यामध्ये घे. 2 मिनिट मी तुला सांगतो. हा समजा आपण एकच अँगल घेतो, ओके, आणि मी इथे नाव दिलं पी क्यू आर. हा अँगल तू कसा दाखवणार सांग? हा अँगल कसा लिहिणार आपण? हॅलो पागी, हा अँगल कसा लिहिणार तू? बोल की रे, बोललं तर हे होणार ना. अँगल कसा लिहिणार? PQR. पी क्यू आर. झालं. मग काय समजलं नाही तुला आता? तसंच मला काय करायचंय, हा अँगल लिहायचा आहे ना, तर मी काय करणार? बी ए सी लिहिणार. किंवा हा अँगल लिहायचा आहे मला, तर मी काय करणार? ए बी सी लिहिणार. समजलं आता? हो सर. ओके. किंवा सी लिहायचं असेल तर मी काय करणार? अँगल ए सी बी लिहिणार. ओके. एक एक बघा इथे, समजा मी ट्रायंगल काढलाय. इथे मी लिहिलं एक्स, इथे लिहिलं वाय आणि इथे लिहिलं झेड. ओके. मला अँगल एक्स कसा लिहिणार सांगा? 3 कॅरेक्टर्स वापरून कसा लिहिणार सांगा? अँगल हा कसा लिहिणार अँगल? पटपट सांगा. XYZ. एक्स वाय झेड नाही लिहिणार, YXZ. वाय एक्स लिहिणार, कारण हा मध्ये यायला पाहिजे ना. वाय एक्स आहे, कारण हा मध्ये यायला पाहिजे ना मला. आता हा अँगल कसा लिहिणार सांगा? Z. हा झेड अँगल कसा लिहिणार? ZXY. इथे काय लिहिणार सांगा? हा मध्ये यायला पाहिजे. मग मी काय करणार? एक्स झेड वाय. ओके. आणि हा अँगल कसा लिहिणार सांगा? ZXZ. झेड एक्स नाही येणार, मध्ये हा यायला पाहिजे ना. ZYX. हा ZYX. XYZ. तसं लिहिलं तरी चालेल, किंवा वाय झेड वाय झेड वाय वाय एक्स लिहिलं तरी चालेल. दोन्ही इक्वल आहेत, लक्षात येते ना. फक्त मध्ये घ्यायचा तो. आता हा लिहिताना मी हा मध्ये घेतला, हा तुम्ही असा लिहिला तरी चालला. कसं सांगा? झेड एक्स वाय चालतं. हा तुम्ही काय लिहू शकता सांगा? वाय झेड एक्स लिहिला तरी चालतं. ओके. आणि हा लिहायचा असेल तर उलट केलं तरी चालेल, एक्स वाय दोन्ही इक्वल. क्लिअर? हो सर. ओके. मजा आली सगळ्यांना? काय कंटाळवाणं वाटलं? नाही. नाही. ओके. याच्यावर आधारित मी तुम्हाला उद्या किंवा परवा टेस्ट पाठवू का? म्हणजे तुम्हाला समजेल तुमचं किती बरोबर आहे ते. हो सर. हो सर. केव्हा पाठवू? केव्हा हो, पाठवू? सर. किती क्वेश्चन पाहिजे? 10 क्वेश्चन पाहिजेत? 5 क्वेश्चन पाहिजेत? किती पाहिजे? 10. 5. 5 काय 10? 5. 5 पुरे 10 देऊया आपण. आणि किती 10. वेळ पाहिजे? 10 सोडवायला किती वेळ पाहिजे? 10 मिनिटं खूप झाली? 10 मिनिटं खूप झाली का? हा, त्या 15 पाहिजे? किती? 30 पाहिजे. खूप वेळ बघणार की रे. 20 मिनिटं देतो मी 10 सोडवायला. ओके. 10 सोडवायला एकदम सिंपल असणार आहे. ओके चालेल. आणि कुणाला काय बोलायचंय बोला, पालकांना काय बोलायचंय? मजा आली सगळ्यांना? समजलं परफेक्ट? होय सर. माझा प्रयत्न काय बघा, की 4थीत असताना 4थी पुरती मर्यादित नाही ठेवायचं. मुलांना काय करायचं, सॉरी, आणि नॉलेज द्यायचं. म्हणजे त्यांना काय करायचं, परीक्षेपुरती मर्यादित नाही ठेवायचं. ओके. आणि ते पुढे जाऊन असे जे काही कॉम्पिटिशन चांगली आहेत ना,
त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. ओके, त्यामुळे फक्त एवढं मुलाने काय व्हायला पाहिजे सांगा, तुमच्या मुलाने बोलायला पाहिजे. बोलली नाही तर मला नाही समजणार की त्यांना समजतं कितपत समजतं. ओके, त्यांचे डाऊट्स विचारायला पाहिजे. ओके, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो ह्या मुलांना मी चांगलं कर, एक म्हणजे मॅथ्स हा विषय त्यांना एकदम आवडीचा होईलच होईल, पण त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये सुद्धा त्यांचं काय होणार सांगा, बेस्ट बऱ्यापैकी परफेक्ट. ओके, पालकांना आणि कोणाला काय बोलायचं आहे? हॅलो, चला हो सर, कोणाला- जरा जरा बोला. म्हणजे यायला वगैरे थोडा टाइम पाहिजे त्याला. मी तुम्हाला रेकॉर्डिंग लिहायचं हा रेकॉर्डिंग पण पाठवतो मी. ओके, हा. रेकॉर्डिंग पाठवतो, होय, सर. नोट्स काढायला हरकत नाही. ओके, नाहीतर हा, दुसरं कारण काय ते करू शकतो? लिहिता येता ओके, दुसरं काय करू शकतो सांगा, ही मी तुम्हाला फाईल पाठवू शकतो, माझी जी फाईल आहे ना ती पाठवू शकतो. ओके, हो सर. ओके सर. सर सर ते लिहिता सगळं जरा कठीण होतं. ओके ओके, सर आपण स्लो जाऊया पुढच्या वेळी आणि स्लो जाऊया पाहिजे तर. ओके, सर हा बोल. एक्स वाय झेड का नाही येऊ शकत? म्हणजे काय? एक्स म्हणजे झेड एक्स वाय का नाही येऊ शकत? झेड एक्स वाय कुठला अँगल? जे आता तुम्ही दाखवलं. मग आहे ना तिथे, हा एक्स आहे ना इथे बघ, झेड एक्स वाय लिहिलंय ना मी इथे, लिहिलंय की हा अँगल मी दोन प्रकारे लिहू शकतो. एक तर काय करणार मी, झेड एक्स वाय लिहिणार किंवा वाय एक्स झेड लिहिणार, दोन्ही सेम आहेत. ओके, म्हणजे सर फक्त एक्स पासून नाही स्टार्ट झालं पाहिजे. असं काय नाहीये, जो अँगल घेणार ना तो मध्ये यायला पाहिजे. म्हणजे आपण कोणताही अँगल घेऊ शकतो का? हो, हा पण घेऊ शकतो. हा मला सांगायचा अँगल, तर मी कसं सांगणार, हा मध्ये ठेवणार, एक्स झेड वाय करणार किंवा काय करणार, वाय झेड एक्स करणार. ओके ओके, हॅलो, समजलं क्लिअर का? सर. हो ओके, सर. आणि कुणाला काय डाऊट आहे का? नाही. ओके, चला मग आपण थांबूया. ओके.